स्त्री ही केवळ घरातील धुणी भांड्यांपुरती मर्यादित न राहता ती कुटुंबाची व समाजाची उद्धार करते आहे. त्यामुळे तिने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन स्वतः आत्मनिर्भर बनलं पाहिजे, असे मत येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती मोरे यांनी व्यक्त केलं. धनश्री महिला फाउंडेशनने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वैशाली कोतवाल, नगरसेविका ललिता हांडे, नगरसेविका सविता कानडी, नगरसेविका सौ खोळंबे, मनीषा उगले, फाउंडेशनच्या सचिव सौ ज्योती सरोदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेने समाजातील विविध क्षेत्रात प्रेरणादायी काम करणाऱ्या महिलांचा सत्कार व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा जेजूरकर, वैद्यकीय क्षेत्र प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ सौ ज्योती मोरे, ब्युटिशियन सौ रोहिणी करंजकर, सामाजिक क्षेत्रात व महिला सबलीकरणात सौ लता चव्हाणके, तसेच क्रीडा क्षेत्रात दिल्ली येथील लाल किल्ला ते मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया असा तब्बल 1500 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 14 दिवसात धावत जाऊन पूर्ण करणाऱ्या व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या तेजस्विनी सोळुंके वय 13 वर्ष व तन्वी रसाळ वय 16 वर्ष या धावपटूंना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. नगरसेविका सौ ललिता हांडे यांनी मनोगत व्यक्त केलं. सौ ज्योती सरोदे यांनी सन्मानपत्राचे वाचन व संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य कला पुरस्कार मेहंदी आर्टिस्ट स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या हर्षदात छल्लारे, नाझीर खान, वैशाली खिचे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे गौरवोद्गार मुख्याध्यापिका सौ जेजूरकर यांनी केले. राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या सदस्या सौ रंजना लहामगे, सौ चित्रा हराडे, कृपल चास्कर, कोमल साठे, डॉक्टर धनश्री हराडे, रोहिणी वाजे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. श्रीमती केशर वाघ, श्रीमती वंदना पठाडे, सौ रेखा आरोटे, सौ हांडे, सौ तटाणे, सौ भाग्यश्री आवारे, सौ ललिता गायकवाड व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभार सौ सरोदे यांनी केले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण पवार, सिन्नर.